पावसाळी अधिवेशनाच्या आधी विधान परिषदेच्या सदस्य संख्येमध्ये आणखी भर पडणार। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या 17 जागांवरती लवकरच निवडणूक। गेल्या 2.5 वर्षांपासून होत्या जागा रिक्त। बारामतीमध्ये 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढतीचे संकेत। पवार कुटुंबामधून परस्पर विरोधी दावे। युगेंद्र पवार आणि जय पवार पिंजून काढतायत मतदारसंघ। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादीमध्ये गोंधळ। सोशल मीडियावरती फिरणारी यादी ही कारकुनाची चूक असं प्रदेशाध्यक्षा सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण। चूक लवकरच दुरुस्त करू अशी ही माहिती। राज्यामध्ये उष्णतेची तीव्रता वाढणार। काही भागामध्ये वादळी पावसाचंही सावट। उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामधल्या 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा असह्य होणार। कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाला पोषक वातावरण। मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात। जलाशयामधील पाणीसाठा घटल्यामुळे संकट। काटकसरीने पाणी वापरण्याचं आवाहन। देशामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाही। 60 दिवसांचा नैसर्गिक वायू आणि 45 दिवसांचा एलपीजीचा साठा। परकीय गंगाजळी देखील पुरेशी, सरकारचं स्पष्टीकरण। पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर देशामध्ये खळबळ। ज्वेलरी असोसिएशनचे पदाधिकारी आज घेणार पीएमओ मधल्या अधिकाऱ्यांची भेट। 1 कोटींपेक्षा अधिक लोकांच्या रोजगारावरती परिणाम होण्याची भीती। आसाममधील नवनिर्वाचित सरकारचा आज शपथविधी। भाजपचे हेमंता बिस्वा शर्मा आज सलग दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। भाजप शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार। भारतीय सैन्य दलामधल्या अग्निवीरांना मृत्यूपश्चात पेन्शन लागू नाही। मुंबई हायकोर्टामध्ये केंद्र सरकारचं प्रतिज्ञापत्र। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान शहीद झालेले अग्निवीर मुरली नाईक यांच्या आईची याचिका। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात। मुंबईतील सेलिब्रिटींच्या हॉटेल रेस्टॉरंटवरच्या पाट्या मराठी नसल्याचा मुद्दा मुंबई महानगरपालिकेमध्ये उपस्थित। पुढील आठवड्यामध्ये मराठी पाट्या आढळल्या नाहीत तर कारवाईचा इशारा।